महावितरण हा आपल्या सर्वांचा जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. कारण विजेशिवाय काहीच चालत नाही. तुम्हाला जसं अन्न वस्त्र निवारा ह्या आता मूलभूत गरजा आहे, तसं वीज सुद्धा एक आपली मूलभूत गरज बनलेली आहे. विजेशिवाय प्रगतीचा विचारच होऊ शकत नाही. अशा ह्या विजेने संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकलेलं आहे. मुंबई शहर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शहरी ग्रामीण भागासह दुर्गम अतिदुर्गम परिसरात दऱ्याखोऱ्यात डोंगराळ भागात वसलेल्या नागरिकांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. सुरळीत वीज पुरवठा व त्या अनुषंगाने विविध सेवा देण्यासाठी महावितरण कंपनी आपल्या सर्वांच्या सेवेत आहे. महावितरण कंपनी ही सरकारी म्हणजे आपल्या सर्वांच्या मालकीची कंपनी आहे. ग्राहकांच्या मालकीचीच ही कंपनी आहे. या कंपनीचा खरा केंद्रबिंदू आहे तो वीज ग्राहक. आणि वीज ग्राहकांशी जर माझा संवादच नसला तर माझ्या कंपनीचं कामकाज काय चालतं काय नाही, माझ्या अडचणी काय आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत, ह्याचं निराकरण नाही होऊ शकत. म्हणून जेव्हापासून आता माझी ओळख करून देताना सांगण्यात आलं, हे माझं 35वां वर्ष आहे. ही एकच कंपनी, मी कंपनी सोडून कुठे गेलो नाही. महाराष्ट्र राज्य तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात 1989 साली मी कनिष्ठ अभियंता म्हणून हजर झालो, ते आज मुख्य अभियंता म्हणून आपल्यासमोर उभा आहे. आमची ही जी कंपनी आहे, पूर्व त्याला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणायचं, त्या विद्युत मंडळाचं कार्य होतं की आपल्या पूर्ण एरियामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये विजेचं जाळं निर्माण करणं, 100% विद्युतीकरण करणं. आणि त्या कायद्यानुसार हे विद्युत मंडळ यांनी हे काम पूर्ण केलं. 100% विद्युतीकरण झाल्यानंतर 2005 साली 6 जून 2005 साली महावितरण कंपनीची स्थापना झाली. त्यात हे वीज मंडळ 3 कंपन्यांमध्ये विभागलं गेलं: महावितरण, महापारेषण, महानिर्मिती. निर्मितीचे काम महानिर्मिती काम बघते, पारेषणचं काम महापारेषण कंपनी बघते, आणि माझ्याकडे आपल्या तुम्हा सर्वांना वीज वितरण करायची जबाबदारी आहे. तर ह्या वीज वितरण कंपनीचं सध्या कुठल्या कुठल्या प्रमुख योजना आहेत, ग्राहक संख्या किती आहे, याचा थोडासा तुम्हाला मी पूर्वकल्पना देतो. नंतर ग्राहकांच्या काय समस्या आहेत, त्या निराकरण करण्यासाठी आम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत यांची सर्व आपल्याला माहिती देतो. बऱ्याचदा आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. आपण फक्त आम्ही 24/7 आपल्याला सेवा देतो. आमची आठवण आपल्याला म्हणजे ग्राहकाला केव्हा येते, जेव्हा वीज नसते तेव्हाच. आता मी आल्या थोडा वेळ वीज गेली होती, लगेच आपल्या त्याच वेळेस विजेची, त्या अधिकाऱ्यांची, त्या लोकांची आठवण येते. पण इतर वेळेस जी काही सर्व्हिस दिली जाते त्याचं मात्र कोणी विचार करत नाही. किंवा आम्ही स्वतःही म्हणतो की हा म्हणजे आम्ही सेवा देत राहायची, ग्राहकांनी चांगलं म्हणू वाईट म्हणू चांगल्यात चांगलं राहण्याचा प्रयत्न करायचा. ना नफा ना तोटा या तत्वाने ग्राहक सेवा देणाऱ्या महावितरणसाठी वीज ग्राहक खऱ्या अर्थाने राजा आहे. सर्व वर्गवारीच्या ग्राहकांना केंद्रबिंदू मानून त्यांना अधिकाधिक अधिकार व हक्क देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने ठरवलेल्या मानकांप्रमाणे सेवा न मिळाल्यास त्याविरुद्ध ग्राहकाला दाद मागण्याचा हक्क आहे. त्यासाठी ग्राहक गाराणी मंच आहे, विद्युत लोकपाल आहे, विद्युत नियामक आयोग हे व्यासपीठ उपलब्ध आहे. महावितरणला आम्हाला वीज दर ठरवायचे अधिकार नाही, हे वीज नियामक आयोग ठरवतो. तेही तुमच्यासारख्या सर्व वर्गवारीतल्या ग्राहक त्याचं म्हणणं मांडतात. त्यानुसार आम्ही आमचा एक ग्राहक वीज दर किती वेळ वाढवावेत या संबंधित आमचा एक प्रस्ताव दिलेला असतो. ग्राहकांना ते योग्य वाटत नसेल तर त्याला ते विरोध करू शकतात. आणि या सगळ्यावरती वीज नियामक आयोग सारासार विचार करून एक निर्णय देतं आणि त्यानुसार हे वीज दर ठरतात. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये घरगुतीचे 2,15,00,000 ग्राहक आहेत, वाणिज्य 20,75,000 ग्राहक आहेत आणि औद्योगिक 4,51,000 ग्राहक आहेत. असे एकूण टोटल महावितरणचे 2,87,00,000 ग्राहक आहेत. ह्या ग्राहकांना वीज वितरण करायचं काम आम्ही करत असतो. महाराष्ट्रामध्ये 457 शहरं आहेत, 41,095 गावं आहेत. या सर्वांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने झपाट्याने वीज यंत्रणा उभारत सर्वच वर्गवारीमध्ये मागेल त्यांना नवीन वीज जोडणी, मागणीप्रमाणे वीज देण्याची सक्षम वीज यंत्रणा उभी केलेली आहे.
सध्या महावितरणच्या कार्यक्षेत्रात 4045 उपकेंद्र आहेत, म्हणजे सबस्टेशन्स आहेत आणि स्विचिंग स्टेशन्स आहेत. 10,61,000 ही वीज वाहिनीची लांबी आहे. एवढ्या लांबीच्या आम्ही वीज वाहिन्या उभ्या केलेल्या आहेत. 2,87,00,000 वीज ग्राहकांना आपण 7,77,000 ट्रान्सफॉर्मरद्वारे वीज पुरवठा करत असतो. मजल दर मजल करीत प्रकाशाचे नाते आणखी घट्ट करीत महावितरणने देशात सक्षम वीज यंत्रणा, त्याचे सक्षमीकरण, विस्तारीकरण, तसे ग्राहक सेवा व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये नवीन मापदंड तयार केलेले आहेत. हा झाला पूर्ण महाराष्ट्राचा एक ग्राहकांची वर्गवारी. त्यात मी जे रिप्रेझेंट करतो ते महावितरणचं पुणे परिमंडळ. तिथे मी मुख्य अभियंता आहे. साधारणतः 36 लाख ग्राहक ह्या पुणे परिमंडळात आहे आणि दरमहा वीज बिल वसुली माझी 1600 कोटी रुपये आहे. आपण सर्व ग्राहकांच्या माध्यमातून 1600 कोटी रुपये मी वसूल करत असतो. यासाठी 4,500 कर्मचारी कार्यरत आहेत. साधारणतः पुणे परिमंडळाची जी काही मागणी आहे 3,500 मेगावॅट ही पुणे परिमंडळाची मागणी आहे आणि माझी स्थापित क्षमता जी आहे 5,500 स्थापित क्षमता आहे. आता आज रोजी जरी ही परिपूर्ण वाटत असली तरी पण आपल्याला भविष्याचं नियोजन करण्यासाठी, जरी मी 2-3 वर्षात रिटायर होणार असलो तरी पण 2050 सालपर्यंतचं नियोजन मी पुणे जिल्ह्यासाठीचं केलेलं आहे. त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत. साधारणतः 5,101 कोटीचा RDSS स्कीम, सुधारित वितरण क्षेत्र योजना, ही योजनाचा हा प्रस्तावित केलेला आहे आणि तो मंजुरीच्या स्तरावरती आहे. याच्यात स्मार्ट मीटर आले, त्याच्यानंतर नवीन सबस्टेशन्स आले. ह्या सगळ्या गोष्टी आपण नजीकच्या काळात उभारणार आहोत. पुणे परिमंडळामध्ये जे काही कनेक्शन होतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुण्यामध्ये दरमहा नवीन वीज कनेक्शन 15,000 ते 20,000 नवीन ग्राहकांना वीज कनेक्शन द्यावे लागतात. यांना लागणारी वीज, त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, याचं सर्व नियोजन हे एक फार मोठा विषय आहे आणि तो आम्ही सक्षमपणे हँडल करत आहोत. तर ह्यासाठी ह्या RDSS योजनेमधून नवीन आपण 37 उपकेंद्र करणार आहोत. 23 ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणार आहोत. 4,688 किलोमीटर ओव्हरहेड लाईन, उपरी तारमार्ग वाहिनी म्हणतात त्याला, आणि अंडरग्राऊंड लाईन जी आहे साधारणतः 2,558 किलोमीटर अंडरग्राऊंड केबल टाकणार आहोत आणि 1,699 नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणार आहोत. 2,277 रोहित्रांची आपण क्षमता वाढ करणार आहोत. अशा ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी आपण 5,000च्या वरची कोटी रक्कम जी काय आहे ती प्रस्तावित केली आहे आणि ते ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ठीक आहे, हा झाला महावितरणचा विषय. पण महावितरणला वीज महापारेषणकडून घ्यावं लागते आणि महापारेषणकडून वीज घेण्यासाठी त्यांच्याही जे मोठमोठे टॉवर लाईनचे जे सबस्टेशन असतात, 220 kV, 132 kV, हे सुद्धा नवीन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने त्यासाठी जागेचं नियोजन पहिले गरजेचं असतं. महापारेषण कंपनीच्या लोकांना तुम्ही लोक ओळखत नाही, ग्राहकांना त्यांच्याशी डायरेक्ट संबंध येत नाही, त्याच्यामुळे त्यांना अडचणी असतात जागा मिळण्यासाठी. तर मागील 8 ते 9 महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 17 ठिकाणी मी नवीन सबस्टेशनच्या जागा शोधून त्यांना दिलेल्या आहेत. म्हणजे भविष्यात त्यांचा जो STU प्लॅन असतो त्याच्यामध्ये ह्या 17 ठिकाणी सबस्टेशन होऊन 2050 पर्यंत लागणारं विजेचे नियोजन याच्यातून होणार आहे. नुकतीच तुम्ही न्यूजपेपरमधून एवढ्या नजीकच्या काळात वाचत असाल की भरपूर न्यूज महावितरणच्या येत असतात. आज कसं झालेलं आहे, तुम्हाला जर आपण ग्राहकांना जर आपण काय करतो हे जर सांगितलंच नाही तर ते समजणार पण नाही. म्हणून आम्ही ग्राहकाशी संवाद साधण्याचे जे मीडिया, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, ह्या सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अवगत करत असतो. हे झालं नवीन योजनेचं. दुसऱ्या नवीन योजना आहेत. आता सोलर एनर्जीवरती विशेष पूर्ण आपल्या जगामध्ये काम चालू आहे. त्यात भारत आणि आपला महाराष्ट्र याच्यात अग्रेसर आहे. तर साधारणतः 250 मेगावॅट
एवढे नवीन वीज कनेक्शन जे आहे आपण सोलरवर दिलेले आहे, तर सोलरवर हे जे काही रूफटॉप सोलर योजना आहे याच्यामध्ये 40% आपल्याला सबसिडी आहे. जे जे घरं आहेत, घरावरती ज्यांना छतावरती सोलर पॅनल बसवता येतील अशा लोकांनी ह्या योजनेमध्ये भाग घेतला पाहिजे. तर यासाठी आम्ही पूर्ण जिल्हाभर वेगवेगळा कॅम्पेन करून आपला सहभाग नोंदवावा असं सांगत असतो. वास्तविक पाहता मी वीज वितरण कंपनीचा एक अधिकारी अभियंता आहे. माझ्याच दुकानातली वीज मी विकली पाहिजे, तरी पण मी तुम्हाला सोलरसाठी आवाहन करतो. कारण हे एक जागतिक कार्य आहे. तुमचं जे काही कार्बन एमिशन आहे ही ग्रीन एनर्जी आहे सोलर. ती केलं तर एक प्रदूषण कमी होणार आहे, एक चांगला भारत देश घडेल. ह्यासाठी सोलरला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य असेल आपल्या छतावरती हे सोलर पॅनल बसवून या सबसिडीचा फायदा घेऊन 40% सबसिडी आहे त्या सबसिडीचा जर आपण फायदा घेतला तर आपलं जे काही वीज बिल आहे ते कमी होऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी झिरोसुद्धा होऊ शकतं. हे वैयक्तिक घरगुती ग्राहकांसाठी आहे आणि ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांनाही 20% सबसिडी आहे. जे हाऊसिंग सोसायटीमध्ये जे कॉमन कनेक्शन असतं, बऱ्याचदा सोसायटीमध्ये आपण राहतो आणि तिथे जे काही जास्तीचा आपल्याला मेंटेनन्स चार्ज भरावा लागतो ते विजेच्या बिलामुळे भरावा लागतो. जर आपण तिथे सोलर बसवलं तर आपल्याला हे विजेचं बिल कमीत कमी झालेलं दिसेल किंवा शून्य पण आलेला मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. तरी आपण सर्वांनी ह्या सोलर योजनेचा फायदा घ्यावा. रूफटॉप सोलर असं या योजनेचं नाव आहे आणि आमचं जी वेबसाईट आहे त्याच्यावरती याच्यासाठी पोर्टल, वेगळं पोर्टल आहे सोलरचं. आपण त्याच्यावर ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्हाला पाहिजे ती एजन्सी तुम्ही निवडू शकता आणि तुम्हाला जी काही सबसिडी मिळणार आहे ती तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्हाला कुठल्या ऑफिसला जायची गरज नाही. तर ही खूप चांगली योजना आहे. सर्वांनी याच्यात भाग घ्या. तसंच आता पुढचा विषय आहे की बरंच इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढते आहे. 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर्स असतील. यासाठी महावितरणच्या जिथे जिथे जागा आहेत, सबस्टेशन आहे, जवळचंच उदाहरण द्यायचं तर आळेफाट्याला, नारायणगावला आमच्या सबस्टेशनमध्ये आम्ही चार्जिंग स्टेशन उघडलेलं आहे. जे काही इलेक्ट्रिकल व्हेकल असतील, कोणाला इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग करायचं असलं तर तिथे जे काही प्रायव्हेट चार्जिंग स्टेशन आहे त्यांच्यापेक्षा स्वस्त दरात आम्ही हे चार्जिंग करून देत असतो. त्यासाठी ह्या ग्राहकांसाठी पॉवर ॲप नावाचं ॲप पण उपलब्ध आहे. त्याच्यात ते तुम्हाला सांगत असतं की चार्जिंग स्टेशनचं लोकेशन कुठे आहे, चार्जिंगला किती वेळ लागणार आहे, किती युनिट लागलेलं आहे आणि किती पेमेंट भरायचं आहे. ते वॉलेट आणि बॅलन्स ह्या सगळ्यांची माहिती ह्या ॲपवर उपलब्ध आहे. जसं आपण घरगुती ग्राहकांचा विचार करतो किंवा ह्या नवीन योजनांमध्ये आपल्याला जसं औद्योगिक ग्राहक पण महत्त्वाचं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बरेच MIDCs आहेत आणि नॉन MIDCs मधून औद्योगिक ग्राहक आहेत. पुण्यातला जो काही 1600 कोटी रेव्हेन्यू मी तुम्हाला सांगितला, त्यापैकी 800 कोटी मला ह्या औद्योगिक ग्राहकांकडून येत असतो. त्याच्यामुळे औद्योगिक ग्राहकांना पण चांगली सेवा देण्यासाठी वेळोवेळी आम्ही उपक्रम राबवत असतो. त्यासाठीच्या इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठीचा जो काही खर्च आहे MIDC मध्ये आम्ही वेगळ्या योजना राबवून आता साधारणतः 45 कोटीची कामं चालू आहेत. त्यात 15 कोटीची चाकण MIDC मध्ये आहेत, बाकीची भोसरी आणि इथे आहेत. असे टोटल याच्यामध्ये नवीन 3 उपकेंद्र घेतलेली आहेत आम्ही. त्याच्यानंतर अंडरग्राऊंड केबल्स घेतलेले आहेत, RMS टाकणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत माहिती होत नाहीत, म्हणून हा संवाद साधायचा प्रयत्न आहे. तुमच्यातले बरेचसे इथले जे काही उपस्थिती असतील, मी समजतो जुन्नर मंचर भागातील जास्त असतील किंवा मध्य महाराष्ट्र प्रांत आपला मोठा आहे, ह्या सगळ्यातले प्रतिनिधी असतील. शेतकऱ्यांचं जे काही जीवनमान आहे, मी सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि शेतकऱ्यांना जेव्हा मी दिवसा वीज पुरवठा देऊ शकत नाही तेव्हा मला एक ती खंत होती नेहमीची. यासाठी महाराष्ट्र शासनाने एक ॲम्बिशियस प्रोग्राम राबवलेला आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. ह्या वाहिनी योजनेमध्ये 2025 पर्यंत शेतकरी जे काही 30% वीज वापरतात, टोटल वापराच्या 30% वीज शेतीसाठी केला जातो. त्यात आम्ही असं ठरवलेलं की 7000 मेगावॅट
ही वीज आम्ही शेतकऱ्यांना दिवसा देणार आहोत, तेही सोलर पॅनलच्या माध्यमातून. यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये 1000 एकर जमीन जी आहे मी महाराष्ट्र शासनाकडून संपादित केलेली आहे. ही जमीन सरकारी जमीन आहे, वैयक्तिक कोणाची नाही. तर ह्या जमिनी, गायरान जमिनी ज्या ज्या गावात उपलब्ध आहेत त्या गावामधून ह्या जमिनी आपण घेतलेल्या आहेत. याचं टेंडरही झालेलं आहे आणि 2025पर्यंत, जसं आपला जुन्नर तालुका आहे, बिबट्या प्रणव क्षेत्र आहे, आपल्या इथे बिबटे असतात. रात्री विंचू, काटा, साप याची आपल्या शेतकऱ्यांना भीती असते. बऱ्याच घटना या परिसरात घडलेल्या आहेत, मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. त्या दृष्टीने ही योजना जी आहे महाराष्ट्रातील किंवा आपल्या जुन्नर, आंबेगाव ह्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायी ठरणार आहे. यात तुम्हाला दिवसा वीज मिळणार आहे. साधारणतः 365 दिवस असतात वर्षाचे, त्यापैकी 300 दिवस ऊन असतं आणि 300 दिवस आपल्याला या माध्यमातून वीज दिवसा उपलब्ध होणार आहे. तर ही जी काही वीज उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे याचे रेटही कमी आहेत. याचा रेट 3 रुपये जनरेशन कॉस्ट होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे शेतकऱ्यांचा भार आपण दुसऱ्या कॅटेगरीवर टाकतो. त्यात कमर्शियल असेल, इंडस्ट्रीयल असेल, यांचे रेट वाढतात आणि शासनाला पण काही सबसिडी म्हणून द्यावी लागते. तर हा सगळा वृदंड आहे किंवा भार आहे हा कमी होणार आहे. क्रॉस सबसिडीचे जे चार्जेस आहेत ते कमी होणार आहे. त्या दृष्टीने ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी आहे आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे आणि हा ॲम्बिशियस प्रोग्राम होणार आहे आणि पूर्णच होणार आहे. साधारणतः महाराष्ट्र सरकारने 30,000 कोटी रुपये यासाठी खर्च करत आहे. 30,000 कोटीचा हा मोठा प्रोग्राम आहे आणि याच्यातनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक शाश्वत आणि दिवसा वीज पुरवठा केला जाणार आहे. यासाठी जसं सरकारी जमीन तिथे उपलब्ध नसेल, तिथे खाजगी जमीन पण आम्ही भाड्याने घेतोय. तर त्यासाठी साधारणतः 50,000 रुपये एकरी आपल्याला जी जमीन शेती उपयोगी नाही अशी जमीन तुम्ही आम्हाला भाड्याने देऊ शकतात आणि याचं जे काही भाडं आहे आणि 30 वर्षासाठी आम्ही लीज करतो. आपल्याशी लीज डीड करण्यात येईल, ती आमच्याकडे 30 वर्षासाठी राहील जमीन आणि दरवर्षी याला 3% तुमचे जे काही भाडेवाढ राहणार आहे. दरवर्षी 3% आपल्याला याच्यात भाडेवाढ दिली जाणार आहे. तर ज्याच्याकडे ही जमीन असेल, हे तुम्हाला जे थोडा वेळ सोलरचं पोर्टल सांगितलं आहे, याच्यावर नोंदणी करून, नोंदणी फी पण नाममात्र आहे. 1,000 रुपये नोंदणी फी आहे. पूर्वी ही 10,000 रुपये होती. ती शेतकऱ्यांना परवडा म्हणून ती नोंदणी फी कमी केलेली आहे. ज्यांना ह्या योजनेत भाग घ्यायचा असेल, आपल्या मध्य प्रांतातल्या सर्व प्रतिनिधींना मी विनंती करेल की आपल्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक गावामध्ये हा संदेश पोहोचवा आणि जास्तीत जास्त गावांना, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी गायरान जमीन अधिक तुमची जी काही खाजगी जमीन आहे ती मला महावितरण कंपनीला द्यावी. निश्चितच नुकसान काही नाही आहे. जिथं बागायती भाग आहे, तिथं उत्पन्न जास्त मिळतं, तिथं हे मला माहीत आहे की शेतकरी ती जमीन यांना देणार नाही. पण महाराष्ट्राचा असा बराच भाग आहे की जिथं ती बरड जमीन आहे, कुठलंही पीक येत नाही. अशा ठिकाणी आपण निश्चितच ती जमिनीतून एक उत्पन्नाचं साधन होणार आहे. आणि ग्रामपंचायतीला पण, जिथं ग्रामपंचायतीमधून आपल्याला गायरान जमीन दिली जाते, त्या ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनातर्फे 5 लाखाचं दरमहा अनुदान दिलं जाणार आहे आणि हे अनुदान 3 वर्ष राहणार आहे. त्याच्यामुळे एक गावात, ग्रामपंचायतीमध्ये काही डेव्हलपमेंट करायचे असतील त्याही आपण ह्या माध्यमातून करू शकतो. पुणे जिल्ह्यामध्ये 59 सबस्टेशन्स आहेत माझ्याकडे. त्यांना ह्या स्कीमचा फायदा होणार आहे. 550 मेगावॅट विजेचं सोलरवरती पुण्यामध्ये कन्वर्ट, 7,000 मध्ये 550 मेगावॅट आपण पुण्यामधून सोलरवरती कन्वर्ट करणार आहोत. त्याच्यासाठी मला 2750 एकर जागा लागणार आहे. त्यापैकी 1681 एकर जागा मला पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर सरांनी दाखवली आहे. त्यापैकी साधारणतः 1000 एकर जमीन आपण जी आम्हाला तांत्रिकदृष्ट्या योग्य वाटली ती आम्ही सरकारकडून ताब्यात घेतलेली आहे. अशी ग्राहकांसाठी ॲम्बिशियस प्रोग्राम असलेले महाराष्ट्र शासनाची योजना निश्चितच आत्तापर्यंत झालेल्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात भव्य दिव्य योजना असणार आहे. आता आपण येऊया महावितरणच्या सेवेंकडे.
महावितरणशी तुमचा संबंध येतो वीज कनेक्शन घ्यायचा. वीज कनेक्शन घेताना काय काय अडचणी येतात, त्याच्यानंतर एकदा वीज कनेक्शन घेतलं की वीज बिलाच्या तक्रारी असतात. तर वीज बिल आल्यानंतर कुठल्या कुठल्या तुम्हाला सवलती आहेत त्या एकदा सांगतो. वीज बिल तुम्ही किती वेळात लवकर भरलं तर सांगता किती आपल्याला फायदा होऊ शकतो. वीज बिलामध्ये आपल्याला ऑनलाईन वीज बिल जर भरणा केला तर 0.25% 0.25% मॅक्झिमम 500 रुपयापर्यंत आपल्याला डिस्काउंट आहे. त्याच्यानंतर त्याला फ्रॉम पेमेंट डिस्काउंट असं म्हणलं जातं. दुसरं एक योजना आहे गो ग्रीन. याच्यामध्ये आपण जर आपलं गो ग्रीनसाठी रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे तुम्हाला कागदी स्वरूपात बिल नको असेल तर एका महिन्याच्या बिलासाठी 10 रुपये जो काही खर्च येतो तो आम्ही तुमच्या बिलामधून वळते करतो, म्हणजे तुम्हाला 10 रुपये डिस्काउंट देतो. त्याच्यामुळे प्रत्येक ग्राहकाने ह्या गो ग्रीन योजनेत भाग घेणं खूप गरजेचं आहे. फ्रॉम पेमेंट, गो ग्रीन आणि ऑनलाईन भरणा केले हे डिस्काउंटचे पर्याय. गो ग्रीनसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे किंवा तुमचा मेल ID रजिस्टर करायचा आहे. याच्याद्वारे तुम्हाला वीज बिल दिलं जातं. ह्या तिन्ही योजनांच्या सवलतीचा ग्राहकांनी जर लाभ घेतला तर 100 युनिटपर्यंत ज्यांचं बिल येतं त्याला वार्षिक 240 रुपये सवलत मिळते. 300 युनिट पण ज्यांचं बिल येतं त्याला 420 रुपये वर्षभरात आपल्याला सवलत मिळते. आणि 300 युनिट पेक्षा जास्त आहे त्यांना 612 रुपयाची सवलत मिळू शकते. तर या सवलतींचा एक ग्राहक म्हणून आपण फायदा घेतला पाहिजे. मी जरी इथे एक महावितरणचा अधिकारी असलो तरी मी पण एक ग्राहकच आहे. आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या सेवेसाठी कुठल्या कंपनीचं हे असतो, ग्राहक असतो. त्याच्यामुळे ग्राहक म्हणून दक्ष राहण्यासाठी वैयक्तिक आपण जरी समर्थ असलो नसलो तरी आपल्या ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आपण जे कार्य करत आहात ते मी जवळून बघतोय. मागील 8 वर्षापासून मी पुणे आणि परिसरात काम करतोय. आपले बाळासाहेब आवटी असतील, सूर्यकांत फाटक सर असतील, लेले सर असतील, असे बरेचसे आपले ग्राहक पंचायतीचे नेतेगण माझ्या परिचयाचे, वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क होतो. छोटे मोठे जे काही कामं असतात, कधी खाली सर्व यंत्रणांमध्ये थोड्याफार गोष्टी होतात, त्यात जर काही करेक्शन असलं तर माझ्यापर्यंत विषय आल्यानंतर तो विषय राहत नाही. मध्यंतरी बाळासाहेब आवटींनी आळे फाट्याचा ट्रान्सफॉर्मरचा विषय, पॉवर ट्रान्सफॉर्मर विषय पाहिजे होता, तो सुद्धा आपण ग्राहक पंचायतीच्या विनंतीनुसार मंजूर केला आणि तिथे आता नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आपल्या सबस्टेशनमध्ये बसणार आहे. आम्ही एक महावितरण ॲप म्हणून ॲप आहे. सर्वांनी त्या महावितरण ॲपचं जर तुम्ही डाउनलोड करून घेतला तर ह्या ॲपमधून आपल्याला खूप गोष्टींचं एक महत्त्व जे काय आहे ते मिळणार. त्यात तुम्ही तुमचं बिल जे आहे ते बिल बघू शकता, त्याच्यानंतर बिल भरू शकता, तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी मांडू शकता, तुमच्या नावात बदल करायचा असेल तर ह्या गोष्टी बदल करू शकता, किंवा तुम्हाला वीज चोरीबद्दल काही एखादी माहिती असेल तर ती तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र हे देशातलं, महावितरण हे देशातलं पहिलं अशी कंपनी आहे, डिस्ट्रीब्युशन कंपनी, जी भारतातली सर्वात मोठी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. तिने हे मोबाईल ॲप पहिल्यांदा लॉन्च केलं. आपलं हे सगळ्या गोष्टींचं अनुकरण करून 3 दिवसापूर्वीच कर्नाटक राज्यातले तिथले एनर्जी सेक्रेटरी आणि तिथले जे काही डिस्ट्रीब्युशन ट्रान्समिशनच्या कंपनीचे CMD होते ते पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आपण सौर ऊर्जेचं जे काही प्रोजेक्ट केलेलं आहे, पाईटला आपण 1 मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट आहे. भारतातून बरेच राज्यातून तो प्रोजेक्ट पाहण्यासाठी लोक येतात. या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा एक तो छोटासा पार्ट आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी क्रमांक 1 मधून तो आपण प्रोजेक्ट केला होता 2018-19ला. आता हा सौर कृषी वाहिनी क्रमांक 2 मधून दुसरा फेज याचा आहे आणि आपण हा मोठ्या प्रमाणावर राबवणार आहोत. तर हे जे काही ॲप आहे, ॲपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत.
आतापर्यंत मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमच्या ज्या काही तक्रारी असतो आम्ही निराकरण करतो, पण यंत्रणेमध्ये काही चांगले लोक असतात, वाईट असतात. या गोष्टीमधून काही ठिकाणी तुम्हाला वाईट अनुभव येत असतील, पण सगळेच व्यक्ती वाईट असतात असं काही नाही. तर याच्यासाठी महावितरणने जे SOP एक कृती आणि मानके या हिशोबाने एक हे तयार केलेलं आहे. आणि आपल्याला इथून पुढे जे काही आहे, वीज बिल तक्रारी असतील, वीज बिलाविषयी असतील, नवीन कनेक्शन विषयी असतील, तुम्हाला सर्वांना माहीत असावं म्हणून सांगतो. ग्राहक पंचायतीचे आपण सदस्य आहात, पदाधिकारी माहीतच असणार. वीज कनेक्शन घेण्यासाठी आपण जर अर्ज केला तर 7 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं किती पैसे भरायचं याचं आमच्या महावितरणकडून कळवलं गेलं पाहिजे. हे शहरी भागासाठी. आणि ग्रामीण भागासाठी 10 दिवसाच्या आत आपल्याला कळवलं गेलं, म्हणजे कोटेशन आपल्याला दिलं गेलं पाहिजे. आणि हे जर दिलं नाही तर त्या संबंधित अधिकाऱ्याला दंड आहे, तुम्ही तो मागू शकता. आता तर इथून पुढे असा नियम झालेला आहे, तुम्ही न मागता पण तुम्हाला तो द्यायचा आहे. हे लवकरच ह्या गोष्टी कार्यान्वित होणार आहे. तसंच एकदा तुम्हाला कोटेशन दिलं आणि तुम्ही पैसे भरले आणि पैसे भरून तुम्हाला 7 दिवसात शहरी भागात कॉर्पोरेशन एरियात 7 दिवसात तुम्हाला मीटर लागलं पाहिजे. ग्रामीण भागात म्युन्सिपल एरियामध्ये 15 दिवसात लागलं पाहिजे आणि ग्रामीण भागात 30 दिवसात तुम्हाला मीटर दिलं पाहिजे. नाहीतर दर आठवड्याला 50 रुपये तुम्हाला कॉम्पेन्सेशन द्यावं असा सरकारचा नियम आहे. तसंच तुमचा सप्लाय जेव्हा जातो त्यावेळी शहरी भागात म्हणजे कॉर्पोरेशन एरियात 3 तासात तो आम्ही तुम्हाला चालू करून दिला पाहिजे आणि ग्रामीण भागात 18 तासात तो चालू करून दिला पाहिजे. जे काही ST लाईन आहे 33 kV, 22 kV, 11 kV हे जेव्हा ब्रेकडाऊन होतात, तारा तुटतात, तारा जोडणं, यासाठी शहरी भागासाठी 4 तास आणि ग्रामीण भागासाठी 24 तासाचा कालावधी SOP मध्ये नमूद केलेला आहे. याच्यापेक्षा जर जास्त वेळ झाला तर आपण यासाठी कॉम्पेन्सेशनसाठी आग्रह धरू शकतो. अंडरग्राऊंड केबल जेव्हा फॉल्ट होते त्यावेळी साधारणतः 8 तासाच्या आत त्यांनी तो सप्लाय रिस्टोर केला पाहिजे आणि ग्रामीण भागात 48 तासाच्या आत तो सप्लाय आला पाहिजे. तसं जेव्हा एखादा ट्रान्सफॉर्मर फेल होतो तर साधारणतः शहरी भागात 18 तासाच्या आत तो सुरू व्हावा आणि ग्रामीण भागात 48 तासाच्या आत तो सुरू झाला पाहिजे. बऱ्याचदा ग्राहकांचं मीटर जळतं. मीटर जर जळाला तर शहरी भागात 18 तासाच्या आत तो बदलून दिला गेला पाहिजे आणि ग्रामीण भागात 48 तासाच्या आत आपल्याला बदलून दिला पाहिजे. नावात बदल जे आहे, नावात बदल तुम्ही अर्ज केल्यापासून बिलिंग सायकल म्हणतात त्याला. आता सर्वांची बिलिंग सायकल 1 महिन्याचीच झालेली. 1 महिन्यानंतर आता ही सगळी ऑनलाईन सिस्टीम आहे. तुम्हाला कुठल्याही ऑफिसला जायची गरज नाही. www.mahdiscom.in ही आमची वेबसाईट आहे. याच्यावरती तुम्ही हे फॉर्म अपलोड केले, तुमचं प्रॉपर्टी डीड असेल ते अपलोड केलं आणि पूर्वीच्या मालकाकडून डिपॉझिट आपण न भरण्यासाठीचं जर NOC घेतलं तर कुठल्याही ऑफिसला न जाता तुमच्या नावात जे काही आहे बदल केला जातो. तर त्या बदल करण्यासाठी चपट वेळ ही 1 महिनाच आहे. 1 महिन्याच्या वर गेल्यानंतर तुम्हाला दर आठवड्याला 50 रुपये कॉम्पेन्सेशन आम्हाला देणं बंधनकारक आहे. ह्या सगळ्या गोष्टी एक ग्राहक पंचायतीचं तुम्ही पदाधिकारी म्हणून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर एवढ्या सगळ्या ह्या गोष्टीमधून मला एकच आपल्याला सांगायचं आहे, ग्राहक ही देवता आहे. बिंदू माधव जोशींनी जे काही ग्राहक पंचायत स्थापन केली आणि आपण ह्या 50व्या वर्षात पदार्पण केलं. ह्या 50 वर्षामध्ये ग्राहक पंचायतीचं जेवढं काम झालं नसेल ते त्याच्यापेक्षा दुपटीने ह्या पुढच्या कालावधीत 25 वर्षात करावं. त्यासाठी महावितरणची काय मदत लागेल ती मदत मी आपणास देण्यास तयार आहे. थँक्यू व्हेरी मच.